आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक जबरदस्त वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन, जो की तुम्ही तुमच्या घरामधून फोन, कम्प्युटर, लॅपटॉप म्हणजे कमीत कमी इक्विपमेंट्स वापरून जास्तीत जास्त इन्कम सोर्स जनरेट करू शकताय. कारण हा जो मी ऑप्शन सांगणार आहे त्याला आत्ता सध्या मार्केटमध्ये बघायला गेला तर प्रचंड डिमांड आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज शिकवणार आहे की थंबनेल मेकिंग. तर तुम्ही सध्या बघताय की यूट्यूबवरती बरेच छोटे मोठे क्रिएटर्स ग्रो होत आहेत, चांगल्या प्रकारे इन्कम सोर्स जनरेट करत आहेत. आणि ते ज्यावेळी ग्रो होत आहेत, चांगल्या प्रकारे इन्कम सोर्स जनरेट करत आहेत, त्यावेळी त्यांच्या यूट्यूबच्या करिअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करणारा एक पार्ट म्हणजेच यूट्यूबचा थंबनेल, तर तो त्यांना लागतो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की हे जे थंबनेल्स असतील तर ते कशाप्रकारे बनवायचे, कशाप्रकारे फ्रीलान्सिंग थ्रू हे सेल करायचे आणि हा जो तुमचा बिझनेस आहे फ्रीलान्सिंगचा तर तो कसा ग्रो करायचा. तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर नेहमीप्रमाणेच आपण आपल्या व्हिडिओमधून युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तर तो शेअर करत असतो. तर अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिलेलं आहे तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की थंबनेल मेकिंग म्हणजे नक्की काय असतं. सगळ्यात पहिला आपण चालू करूयात की थंबनेल म्हणजे नक्की काय असतं. तर यूट्यूब तुम्ही स्क्रोल करता तर यूट्यूबवरती एखाद्या व्लॉगमध्ये, एखाद्या व्हिडिओमध्ये काय कंटेंट असणार आहे हे तुम्हाला त्या व्हिडिओच्या थंबनेलवरूनच म्हणजेच त्या व्हिडिओच्या मेन फोटोवरून तुमच्या लक्षात येतं. तर हा फोटो एखाद्या व्हिडिओसाठी किती इम्पॉर्टंट असतो की थंबनेलवरती काय लिहिलेलं आहे किंवा थंबनेल किती जास्त अट्रॅक्टिव्ह आहे ते बघून आपण जो व्हिडिओ आहे तर तो प्ले करतो. त्यामुळे प्रत्येक क्रिएटरसाठी, प्रत्येक यूट्यूब क्रिएटरसाठी थंबनेल खूप इम्पॉर्टंट रोल जो आहे तर तो प्ले करतो. आता सगळ्यात पहिला थंबनेल डिझाईन करायचे म्हटल्यावरती तुम्हाला या फील्डमधली इन्फॉर्मेशन हवी. थंबनेल क्रिएट करणं, स्किल डेव्हलप करणं. जर आपल्याला एखादा थंबनेल बनवून विकायचं असेल तर तो थंबनेल उत्तमरित्या आपण बनवतो का, आपल्याकडे जर क्रिएटिव्हिटी स्किल्स असतील तर नक्कीच आपण उत्तमरित्या बनवू शकतो. तर थंबनेल क्रिएशनसाठी तुम्ही कॅनवा जो ॲप आहे तर तो यूज करू शकताय फ्री. सगळ्यात पहिला आपण बघूयात की हा जो थंबनेल तुम्ही सेल करणार आहात म्हणजेच विकणार आहात यूट्यूबर्सना, तर तो तुम्ही पहिला बनवायला शिकला पाहिजे. म्हणजेच तुमच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट तुम्ही केली पाहिजे. जर तुमचे डिझाईन्स हाय क्वालिटीचे असतील आणि जर तुम्ही तसा पोर्टफोलिओ एखाद्या यूट्यूबरना दाखवला तर नक्कीच तुम्हाला तिथून ऑर्डर्स जे आहेत तर ते मिळणार आहेत. त्यामुळे सगळ्यात पहिलं लक्ष आहे तर ते तुम्हाला तुमचं स्किल डेव्हलपमेंटवरती दिलं पाहिजे. तर मी तुम्हाला सजेस्ट करते की कॅनवा सॉफ्टवेअर जो आहे तर तो यूज करा, कारण कॅनवा सॉफ्टवेअर युजर फ्रेंडली प्लस मोबाईल फ्रेंडली आहे. तुम्ही अगदी हाय क्वालिटीचे इमेजेस किंवा हाय क्वालिटीचे थंबनेल्स मोबाईलवरती कमीत कमी वेळेमध्ये बनवू शकताय. आणि इकडे तुम्हाला खूप सारे टूल्स असतील किंवा खूप सारे ॲप्स असतील तर ते तुम्हाला रेडी टू यूज मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल आणि जर तुम्हाला इन्स्टंट इन्कम सोर्स जनरेट करायचं असेल तर कॅनवा सॉफ्टवेअर तुमच्यासाठी बेस्ट आहे. स्पेशली थंबनेल्स, तुम्हाला जे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत तर त्यांचे थंबनेल्स बघायचे आहेत. मी काही तुम्हाला इकडे स्क्रीनवरती दाखवतो तर यांचे थंबनेल्स बघायचे आहेत आणि ते ॲज इट इज रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंटिन्युअसली तुम्हाला प्रॅक्टिस करायची. ॲटलिस्ट दिवसातून 5 ते 10 थंबनेल्स तुम्हाला डेली प्रॅक्टिस करायचे आहेत. वेगवेगळ्या टॉपिक्सवरती करा. डेली व्लॉग्सचे थंबनेल्स वेगळे असतात, त्यानंतर जे एज्युकेशनल थंबनेल्स असतात तर ते वेगळे असतात. तर तुम्हाला सगळ्या फील्डमधले थंबनेल्स जे असतील तर ते बनवता आले पाहिजेत. तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस जी आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल, तुम्हाला यातलं काहीच माहिती नसेल आणि जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर नक्कीच जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर स्किल्स जी आहे तर ती चांगल्या प्रकारे तुम्ही शिकून याच्यामध्ये करिअर जे आहे तर ते करू शकता. दॅन द सेकंड थिंग इज, हे जे थंबनेल्स तुम्ही बनवलेले आहात तर हे तुम्ही कोणाला सेल करणार आहात तर यूट्यूबर्सना. नक्कीच. तर बरेच यूट्यूबर्स असतात, बरेच छोटे क्रिएटर्स पण असतात जे नुकतेच इन्कम सोर्स जनरेट करायला चालू केलेले असतात आणि अशावेळी त्यांच्यासाठी यूट्यूबचे थंबनेल्स हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. तर त्यावेळी तुम्ही या क्रिएटर्सना रीच आउट करू शकता. मी सिम्पली तुम्हाला इथे शो करते, मी काही क्रिएटर्सचे अकाउंट्स ओपन करणार आहे आणि तुम्हाला शो करते की कुठल्याही यूट्यूब क्रिएटरच्या अकाउंटला तुम्ही जाल, पेजला ज्यावेळी जाल तर त्यांचा मेल आय डी जो आहे तर त्यांच्या अबाउट सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. सिम्पली तो जो मेल आय डी आहे तर तो कॉपी करायचा आणि यूट्यूबर्सचे नंबर्स, कॉन्टॅक्ट नंबर्स कोणीही तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही, त्यांचे मेल आय डी असतात. ते मेल आय डी सिम्पली कॉपी करायचे आणि त्या मेल आय डीवरती तुम्हाला मेल करायचा आहे. म्हणजे तुमचा जो पोर्टफोलिओ आहे की तुम्ही अशा अशा प्रकारचे थंबनेल्स बनवता आणि तुम्ही त्यांना अशा अशा प्रकारचे देऊ शकता. तुमचं काही पॅकेजेस वगैरे आहेत किंवा तुमचा काही पोर्टफोलिओ तुम्ही डिझाईन केलेला आहात, तुमचे सर्व्हिसचे डिस्क्रिप्शन्स जे काय असतील तर ते तुम्हाला सिम्पली त्यांना शेअर करायचं आहे. तर ॲटलिस्ट डेली तुम्हाला 10 नवीन
यूट्यूब क्रिएटर्सना जे आहे तर ते कंटिन्युअस बेसिसवरती डेली 10 यूट्यूबर्सना तुम्हाला तुमचा जो पोर्टफोलिओ आहे तो शेअर करायचा आहे. हेच यूट्यूबचे क्रिएटर्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा प्रेझेंट असतात, त्यामुळे तुम्ही त्यांना फेसबुक आणि इंस्टाग्राम थ्रू सुद्धा मेसेजेस जे असतील तर ते करू शकता. तर तिकडे म्हणजे ॲटलिस्ट यूट्यूबचे हे असतील, सॉरी मेल असेल किंवा इंस्टाग्रामचे मेसेजेस असतील तर कुठेतरी तुमचा मेसेज जो आहे तर तो बघितला जाण्याचे चान्सेस असतात आणि नक्कीच तुम्हाला त्यांचा एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येऊ शकतो जर तुमचे डिझाईन्स त्या क्वालिटीचे असतील, त्यांना बेनिफिशियल असतील. आणि यस, तुम्हाला तुमचे रेट्स काय आहेत तर ते सुद्धा डिसाईड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही मार्केटमध्ये जर बघायला गेलात तर मी तुम्हाला डायरेक्ट प्राईस सांगते की 150 पासून थंबनेल्स जे असतील तर ते बनवून देतात. बेसिक प्राईज आहे. जे इनिशियल स्टेजला जे नवीन क्रिएटर्स आहेत यूट्यूब थंबनेल्स बनवणारे तर ते या रेटलाच थंबनेल जे आहे तर ते एक थंबनेल जे आहे तर ते सेल करतात. तर तुम्ही याचं पॅकेज करू शकताय, म्हणजे मंथली पॅकेज असेल किंवा तुम्ही मंथलीपेक्षा तुम्ही 10 यूट्यूब थंबनेल्सचं पॅकेज किंवा 30 यूट्यूब थंबनेल्सचं पॅकेज आणि ते जे पॅकेज असतील तर ते तुम्ही बल्कमध्ये त्यांना देऊ शकता. मग तुम्हाला तिथं डिसाईड करायचं आहे की तुम्ही कशा टाईपचे यूट्यूबचे थंबनेल्स देणार आहात, म्हणजे डेली व्लॉग्सचे असतील किंवा काही ॲडव्हान्स लेवलचे यूट्यूबचे थंबनेल्स असतात तर ते सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर ते तुम्हाला डिसाईड करायचं, तुमचे पॅकेज रेट्स काय असणार आहे तर ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तर मी तुम्हाला आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये एक क्विक ट्युटोरियल देणार आहे. तर माझी जी ट्युटोरियल आहे तर ती मी आज लॅपटॉपवरून देणार आहे, पण हे तुम्ही तुमच्या फोनच्या यूजने सुद्धा करू शकता, म्हणजे मोबाईलवरती सुद्धा इझिली करू शकता. मी फक्त तुम्हाला मोठी स्क्रीन दिसते त्यामुळे हे जे ट्युटोरियल आहे तर ते माझ्या लॅपटॉपवरून देणार आहे. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहेत की बेसिक थंबनेल्स कसे असतात, लेवल 2चे थंबनेल्स कसे असतात आणि लेवल 3चे कसे असतात. तुम्ही अकॉर्डिंगली स्टेप बाय स्टेप जे असतील थंबनेल्स तर ते डिझाईन करू शकताय आणि एक चांगला करिअर ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे आणि नक्कीच तुम्ही याच्यामध्ये ग्रो करू शकताय. दुसरा आपला टाईप येतो अशा टाईपचे थंबनेल्स. अशा टाईपचे थंबनेल्स म्हणजे काय, तर एका साईडला फुल फोटो असतो आणि दुसऱ्या टाईपला काय असतं, तुमचा जो काय टेक्स्ट लिहिलेला आहे तर तो टेक्स्ट असतो. ठीक आहे, तर हे मोस्टली एज्युकेशनल व्हिडिओज जर असतील तर त्या टाईपमध्ये तुम्हाला अशा टाईपचे कंटेंट बघायला मिळतात. आता इथे पॅसिव्ह इन्कम जो लिहिलेला आहे तर तिथे पण सेम टाईपचा थंबनेल आहे. ठीक आहे, एका साईडला तुमचा कंटेंट म्हणजे तुमचा फोटो आणि दुसऱ्या साईडला तुमचा टेक्स्ट इथे पण आहे. इथे पण सेम वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन दिला. एका साईडला तुमचा कंटेंट म्हणजेच फोटो आणि दुसऱ्या साईडला तुमचा टेक्स्ट. ठीक आहे, या अकॉर्डिंगली थंबनेल्स आपण प्रिपेअर करू शकतो. तर मी काय करते, बॉटमला येते, ॲड पेज करते, न्यू पेज. तर मी एक थंबनेल बनवते. तर सगळ्यात पहिला माझा जो पेजचा कलर आहे तर तो मी व्हाईटच ठेवते. कलर कॉम्बिनेशन मी नंतर चेक करणार आहे. तर यूट्यूबसाठी मला एक हवा आहे, त्यामुळे एक बेसिक कलर कॉम्बिनेशन जे मी विचार केलेला आहे तर ते व्हाईट, रेड आणि ब्लॅक मी हवं तर त्याच्यामध्ये ॲड करू शकते. ठीक आहे, एलिमेंट्समध्ये येते. एलिमेंट्समध्ये मला गर्ल पॉइंटिंग सर्च करायचं. काय हवं आहे, गर्ल पॉइंटिंग. एलिमेंट्समध्ये सिम्पली गर्ल पॉइंटिंग म्हणून सर्च करा. बराच कंटेंट अवेलेबल होईल फोटोजमध्ये. ठीक आहे, फोटोजमध्ये बराच कंटेंट अवेलेबल होऊन जाईल. हा फोटो मी यूज करते, हा मी इथे ॲड करते. ठीक आहे, आता हा फोटोचा मला मी थोडासा याला क्रॉप करते कारण इतका पार्ट मला नको आहे, इतकी मार्जिन मला नको आहे. तर त्यासाठी या फोटोला मी क्रॉप करते. ठीक आहे, इथे मी याला प्लेस करते. साईज थोडासा इन्क्रीज करते कारण माझा हा फोटो एका साईडला आणि टेक्स्ट एका साईडला ॲड होणार आहे. ठीक आहे, साईज मी इन्क्रीज केला. आता हा जो फोटो आहे याचा मला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे. इथे तुम्हाला BG रिमूव्हर म्हणून ऑप्शन आहे. जर रिमूव्हर सिम्पली क्लिक करा, तुमचा जो बॅकग्राऊंड आहे तर तो ऑटोमॅटिकली रिमूव्ह होणार आहे. ठीक आहे, आता हा आहे तुमचा मेन कंटेंट म्हणजे तुमचा फोटो आणि इकडे येणार आहे तुमचा टेक्स्टचा कंटेंट. तर मी कंटेंट घेते. आता मी फक्त लेआउट चूज करते. पहिला इथे मी टेक्स्ट ॲड करते, हाऊ टू. ठीक आहे, वरती ॲड करते. तर यालाच मी डुप्लिकेट करते. वेगवेगळे बॉक्सेस बनवलेत मी, लक्ष द्या, मी वेगवेगळे बॉक्सेस बनवलेत. मी एकाच बॉक्समध्ये डिझायनिंग करत नाही आहे, मी वेगवेगळे बॉक्स बनवलेत कारण प्रत्येक बॉक्ससाठी मला वेगवेगळा कंटेंट ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर हा माझा कंटेंट आहे. तर त्याचा एक बेसिक लेआउट जो आहे तर तो मी इथं डिझाईन करून घेतलेला आहे. हाऊ टू डिझाईन अट्रॅक्टिव्ह यूट्यूब थंबनेल इन 5 मिनिट्स. पहिला मला याला अरेंज करून घ्यायचं. तर पहिला माझा अलाइनमेंट काय असणार आहे, पूर्ण सेंटरला असणार आहे की एका या साईडला असणार आहे, इथे पूर्ण सेंटरला
की या साईडला, लेफ्टला की राईट साईडला, हे मला डिसाईड करायचं. तर या डिझाईनसाठी मला हा सेंटर जो पोझिशन आहे तर तोच माझ्यासाठी परफेक्ट आहे. सध्या मी फॉन्ट वगैरे अजून चेक नाही केलेले, मी ते नंतर करेन फॉन्ट वगैरे चेक. ठीक आहे, ह्याला मला डेकोरेट करावं लागेल. ठीक आहे, तर त्याच्यासाठी एलिमेंट्समध्ये गेलात की तिथे तुम्हाला काही बॉक्सेस मिळतील जे आपण मगाशी सर्च केले होते, टेक्स्ट बॉक्स. ठीक आहे, तर बऱ्याच प्रकारचे बॉक्सेस तुम्हाला ग्राफिक्समध्ये पण अवेलेबल होतील. कुठलाही बॉक्स घेऊ शकताय. मी हा बॉक्स घेते, हा बॉक्स घेते. इथे ॲड करू शकते कुठल्याही डिझाईनसाठी. आता पर्टिक्युलरली याचे कलर कॉम्बिनेशन्स तुम्ही इथून चेंज करू शकता. जिथे व्हाईट कलर आहे ना हा, तर तिथे मी वेगळा कलर घेऊ शकते. फॉर एक्झाम्पल येल्लो, तर अशा टाईपचे डिझाईन मी करू शकते इथे. अजून काही बॉक्सेस असतील तर ते आपण एक्सप्लोर करूयात. टेक्स्ट बॉक्सच्या ऐवजी मी इथं अजून एक सर्च करते, चॅट बॉक्स. फॉर एक्झाम्पल मी हा वापरते. ठीक आहे, हा जो चॅट बॉक्स आहे तर तो मी वापरते. हा जो आपण प्रिव्हियसली यूज केलेला आहे तर तो मी डिलीट करते. ठीक आहे, इथे मी डिझाईनसाठी हा चॅट बॉक्स वापरणार आहे. साईज थोडीशी चॅट बॉक्सची मी स्मॉल करते. ठीक आहे, नंतर अकॉर्डिंगली आपण सेट करू शकतो. आणि याला मी फ्लिप करते. ठीक आहे, वरती मला फ्लिपचा ऑप्शन दिलेला आहे. सिम्पली फ्लिपवरती क्लिक करायचं आहे. फ्लिप हॉरिझॉन्टल म्हणजे या साईडला फेसिंग करायचं आहे. ठीक आहे, आता बाकीचा कंटेंट अकॉर्डिंगली चेंज करूयात. त्याच्या आधी ह्याचे जे कलर्स आहेत ना या चॅट बॉक्सचे, तर ते मी चेंज करते. तर जिथे ब्लॅक कलर आहे तर तिथे मी त्याचा कलर जो आहे तर तो रेड करते. रेड कलर यूज करते. ठीक आहे, रेड कलर यूज केला. आता हाऊ टू जो लिहिलेला पार्ट आहे, हाऊ टू लिहिलेला जो पार्ट आहे तर त्याला मी इथे वरती शिफ्ट करते. आता अलाइनमेंट त्याची मी चेंज करते. आणि अट्रॅक्टिव्ह लिहिलेला जो पार्ट आहे तर त्याला मी इथे खाली चेंज करते. जसा माझे एलिमेंट्स मी घेतलेला त्याच्या अकॉर्डिंगली सेट करते. तर डिझाईनचा पार्ट आहे तर त्याची साईज इन्क्रीज करावी लागेल. इथे तो मोठा बॉक्स घेतला आपण त्याच्यासाठी, इथे मी त्याला सेट करते. ठीक आहे, बाकी लेआउट आपण चेंज करू शकतो जसं आपल्याला हवं आहे त्याच्या अकॉर्डिंग. बरोबर सेंटरला मी त्याला प्लेस केला. ठीक आहे, आता फॉन्ट्स, तुम्ही जे फॉन्ट्स वापरलेले आहेत ना तर ते इथे सेट करायचे. लेआउट एकदा फिक्स झाला, कुठे काय असणार आहे तर ते एकदा सेट झालं की वेगवेगळ्या फॉन्ट स्टाईल्स तुम्ही वापरू शकता. फॉर एक्झाम्पल मी डिझाईनसाठी हा वापरला तर इथे अजून थोडी साईज मी याची इन्क्रीज करू शकते. ठीक आहे, हाऊ टू साठी वेगळा फॉन्ट वापरते. तोच सेम फॉन्ट मी अट्रॅक्टिव्हसाठी पण वापरते. ठीक आहे, आता वापरल्यानंतर ह्याची अलाइनमेंट चेंज करायची. इथे कशी यूज करणार आहात अलाइनमेंट तर ती इथे सेट करायची. हाऊ टू थोडासा मी या साईडला त्याला शिफ्ट करते. हाऊ टू डिझाईन. ठीक आहे, की जो फॉन्ट तुमच्या डिझाईनला सूट होईल त्या अकॉर्डिंगली फॉन्ट स्टाईल्स चूज करू शकताय. ठीक आहे, यूट्यूब थंबनेल मी ॲड केलं आहे. साईज थोडीशी वाढवते आणि इथे बरोबर त्याला सेंटरला मी प्लेस करते. ठीक आहे, खाली. आणि इन 5 मिनिट्स, आता इथे 5 मिनिट्स लिहिलं आहे. हा जो 5 आहे, ठीक आहे, प्रत्येक पोस्ट क्रिएटिव्ह कशी केली पाहिजे तर तिथे थोडंसं लक्ष द्यायचं. हा जो 5 आहे ना तर हा टेक्स्टमध्ये घेण्यापेक्षा वेगळा 5 घेऊया. तिथे थोडीशी स्पेस वाढवते मी इथेच. आणि एलिमेंट्समध्ये 5 सर्च करते. एलिमेंट्समध्ये सिम्पली 5 सर्च करते. ग्राफिक्समध्ये बराच कंटेंट मला मिळेल 5चा. ठीक आहे, ग्राफिक्समध्ये बराच कंटेंट मिळेल. आता रेड थीम आहे त्यामुळे रेड 5 मी घेते आणि इथे मी तर रेड 5 सेट करते माझ्या डिझाईनमध्ये. ठीक आहे, याची जी साईज आहे तर ती सेट करा. इथे बरोबर झूम इन करा आणि सेट करा. इथे याला सेट करा. ठीक आहे, तर सेट केल्यानंतर त्याचा जो तो चेंज होत नसेल किंवा त्याला जर सिलेक्ट करता येत नसेल तर लेयर्समधून हा जो ऑप्शन आहे तर तो घेऊ शकता. झूम इन करा डिटेलमध्ये एडिटिंग करण्यासाठी. ठीक आहे, तर एक बेसिक फक्त लेआउट जो आहे तर तो मी तयार करून घेतला आहे. याचा फॉन्ट स्टाईल्सवरती तुम्हाला जास्त काम करायचं. जे फॉन्ट स्टाईल्स तुम्ही वापरणार आहात तर त्या फॉन्ट स्टाईल्सवरती जास्त काम करायचं. यूट्यूब थंबनेल लिहिलेला आहे तर तिथे मी एक वेगळा पार्ट ॲड करू शकते. जसं की शेप्समध्ये जाते आणि शेप्समध्ये
एक रेग्युलर जो शेप आहे आपला हा, तर हा मी यूज करते यूट्यूब थंबनेलचा जो पार्ट आहे त्याच्यासाठी, ठीक आहे. म्हणजे तो थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसेल, आपण काय डिझाईन करतो तर ते थोडंसं उठून दिसेल. आता हा जो आहे ना इन 5 मिनिट्स, तर याचा मी थोडासा काय करते, मार्जिन जो आहे तर तो कमी करते. इतका मार्जिन नको आहे मला, त्याचा मार्जिन कमी करते आणि मग त्याला पुन्हा सेट करते इथे. आणि ह्या दोन एलिमेंट्सना इन आणि 5 मिनिट्स ह्याला एकत्र मी ग्रुप करते, सो दॅट एकत्र मी याला खाली मूव्ह करू शकते, ठीक आहे. तर इथे साईज स्मॉल करायची आहे, फक्त हा एवढ्याच कंटेंटसाठी वापरायचा आहे, ठीक आहे. तर याला मी आता एक्सटेंड करते, इथंपर्यंत एक्सटेंड करते. आणि आता एक्सटेंड केल्यावरती हा जी स्ट्रिप आहे, ही जी स्ट्रिप आहे तर ती गर्लच्या मागे, या मुलीच्या मागे आपल्याला सेट करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सिम्पली पोझिशनमध्ये जायचं आहे आणि अरेंजमध्ये टू बॅक, ही स्ट्रिप एकदम मागे, ठीक आहे. त्यामुळे तुमच्या डिझाईनला फिनिशिंग येणार आहे. आता ती स्ट्रिप तुम्ही पूर्ण पेजवरती पण ॲड करू शकताय, अशी पूर्ण पेजमध्ये, किंवा इथंपर्यंतसुद्धा ॲड करू शकताय. आता एक कलर कॉम्बिनेशनची तुम्हाला थेरी माहिती आहे की डार्क कलरवरती डार्क कलर नाही चालत, उठून नाही दिसत. तर रेड एक डार्क कलर आहे, ठीक आहे. तर त्याच्यावरती जो टेक्स्ट आपण लिहिलेला आहे तर तो कोणत्या कलरमध्ये करूयात, लाईट कलरमध्ये. तर येल्लो वगैरे कलर घेऊ शकत नाही, कारण इथे यूट्यूबचे थंबनेल्स आपण बनवतोय, त्यामुळे कलर थीम जी आहे तर ती आपली फिक्स आहे. तर त्यासाठी इथे मी घेते व्हाईट कलर, ठीक आहे. हाऊ टू डिझाईन अट्रॅक्टिव्ह यूट्यूब थंबनेल्स इन 5 मिनिट्स, ठीक आहे. तर एक बेसिक थंबनेल जो आहे तो मी क्रिएट केलेला आहे. आता इथे अजून तुम्हाला काहीतरी डिटेलमध्ये सांगते, ठीक आहे. थोडासा पार्ट आता डिटेलमध्ये बघा. इथे डुप्लिकेटचं ऑप्शन आहे, ठीक आहे. डुप्लिकेट पेजचं ऑप्शन आहे. मी हा पेज डुप्लिकेट केला, तर मी काय केला, 2 पेज डुप्लिकेट केले, ठीक आहे. हा आहे माझा फर्स्ट पेज आणि हा आहे माझा सेकंड पेज, सेम आहे, मी डुप्लिकेट्स केलेत. आता हा माझा पर्टिक्युलरली फोटो आहे यूट्यूबच्या थंबनेलचा, पण जर दुसरा फोटो असता आणि जर मला कलर कॉम्बिनेशन चेक करायचं असेल तर मी काय करणार, दुसरा जो फोटो आहे त्याच्यावरती वेगळा कलर कॉम्बिनेशन मी वापरणार. फॉर एक्झाम्पल जिथे मी रेड वापरला आहे तर इथे आता खाली मी तिथे येल्लो कलर वापरणार, ठीक आहे. खाली बॅकग्राऊंड इथे मी त्याचा येल्लो कलर वापरणार. चा जो कलर आहे तर तो मला करायचा येल्लो, ठीक आहे. इथे येल्लो कलर अट्रॅक्टिव्ह दिसत नाही आहे बॅक साईडला, इथे मी फक्त दुसरा कलर वापरते, ठीक आहे. हा कलर वापरते. आणि येल्लो कलरवरती जो कलर तुम्ही यूज करणार आहात टेक्स्टसाठी तर तो मला चेंज करायचा आहे. तिथे मला करायचा आहे ब्लॅक कलर, इथे मी वापरणार आहे ब्लॅक कलर, ठीक आहे. तर हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही चेंज करू शकता. आता हाऊ टू लिहिलेलं आहे हे पण मी चेंज करू शकते, वेगळ्या कलरमध्ये ॲड करू शकते. सिम्पली ज्यावेळी तुम्ही झूम आउट करताय तर 2 वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला इथे दिसत आहेत. आणि ज्यावेळी तुम्ही स्क्रोल करताय तर तुमच्या लक्षात येईल की कोणता डिझाईन जो आहे तर तो ऐकायची आहे आणि अकॉर्डिंगली तो डिझाईन तुम्ही तुमच्या थंबनेलसाठी यूज करू शकताय, ठीक आहे. तर याच्यामध्ये हे विदाऊट बॅकग्राऊंड्स आहेत, ठीक आहे. हे जे इमेजेस आहेत हे विदाऊट बॅकग्राऊंड आहेत. तर इथे सिम्पली तुम्ही या पर्टिक्युलर फोटोला मी पुन्हा डुप्लिकेट केला आणि या पर्टिक्युलर फोटोला आपण एक बॅकग्राऊंडला कलर पण ॲड करू शकतो, जसा मी इथे केलं येल्लो कलर ॲड, ठीक आहे. पर्टिक्युलरली या फोटोला मी एक येल्लो कलरचा हे आहे बॅकग्राऊंड जो आहे तो ॲड केलेला आहे. हा पर्टिक्युलरली फोटो आहे, इथे मी ग्रीन कलरचा बॅकग्राऊंड ॲड करते. इथला जो कलर आहे ग्रीन मी वापरला होता तर तो मी चेंज करून आता येल्लो करते, ठीक आहे. तर अशा टाईपमध्ये कलर कॉम्बिनेशन चेंज करू शकता. तर इथे एक गोष्ट आहे, बॅकग्राऊंडचा कलर आहे ग्रीन, ठीक आहे. हाऊ टू अट्रॅक्टिव्ह जे पार्ट 2 ब्लॅकमध्ये लिहिलेले आहेत तर ते चेंज करावे लागतील कारण ते दिसत नाही आहेत. हाऊ टू चेंज करावं लागेल व्हाईटमध्ये आणि अट्रॅक्टिव्ह पण चेंज करावं लागेल व्हाईटमध्ये. इन 5 मिनिट्स लिहिलेलं आहे तर ते पण मला करावं लागेल व्हाईट कलरमध्ये, किंवा सिम्पली तुम्ही ते येल्लो कलरमध्ये सुद्धा करू शकता, ठीक आहे. तर त्या अकॉर्डिंगली डार्क कलरवरती लाईट कलर्स वापरायचे आणि लाईट कलर्सवरती डार्क कलर्स वापरायचे. अकॉर्डिंगली तुम्ही तुमची डिझाईन आहे तर ती तयार झालेली आहे. तर त्याच्यामध्ये डिझाईनला डेकोरेट करण्यासाठी एलिमेंट्समध्ये आता पर्टिक्युलरली ही डिझाईन आहे यूट्यूबशी रिलेटेड, त्यामुळे यूट्यूबचा एखादा एलिमेंट जसा की ग्राफिक्समधला असेल तर तो मी इथे माझ्या डिझाईनमध्ये ॲड करू शकते, ठीक आहे. मी एक्झाम्पलसाठी घेते एक डिझाईन, हा डिझाईन, तर मी हा इथे वापरणार. ह्याला सिम्पली मी रोटेट पण करू शकते अशा टाईप. माझ्या पेजवरती मी त्याला ॲड केलेला आहे. तर एक बेसिक
सेकंड लेवलचा आपला यूट्यूबचा थंबनेल जो आहे तर तो रेडी झालेला आहे. आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होती आणि अशाच प्रकारचे जर व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील ग्राफिक्सशी रिलेटेड तर प्लीज कमेंटमध्ये तसं मला मेन्शन करा. आणि मी अजून एक चॅनल तुम्हाला सजेस्ट करते. मी डिस्क्रिप्शनमध्ये एक चॅनलची लिंक देते, तर तिथे तुम्हाला ग्राफिक्सशी रिलेटेड बराच फ्री कंटेंट जो आहे तर तो अवेलेबल केलेला आहे. तर नक्की ते चॅनल चेक करा आणि त्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. मी बरेच डिझाईन्स कसे बनवायचे अगदी ट्युटोरियल बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचे आहे तर ते त्याच्यावरती शेअर करत असते. तर नक्कीच जर तुम्हाला क्लास जॉईन करायला पॉसिबल नसेल तर ते चॅनल एकदा चेक करा. तिकडे बराच कंटेंट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. जर तुम्हाला कॅनव्हा सॉफ्टवेअर पूर्ण डिटेलमध्ये म्हणजे अगदीच बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकायचं असेल तर आपल्याकडे कॅनव्हाचे क्लासेस असतात. ग्राफिक डिझायनिंगचे 1 मंथचे लाईव्ह लेक्चर्स असतात. कमिंग बॅच जी आहे तर ती 31 ऑगस्टला आहे. त्याचे डिटेल्स जे असतील तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करते. आणि आय होप ही व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह होती. आणि नक्कीच जर तुम्ही यूट्यूब थंबनेल मेकिंगमध्ये करिअर करणार असाल तर आजपासूनच सुरुवात करा. तुमच्या डिझाईन्सला एक्सप्लोअर करा. कुठल्या फील्डमध्ये तुम्ही करणार आहात त्या फील्डमध्ये बरेच वेगवेगळे डिझाईन्सचे वेगवेगळ्या क्रिएटर्सनी बनवलेले असतात तर ते ॲज इट इज रिक्रिएट करण्याचं किंवा त्याच्यामध्ये तुमचे काही क्रिएटिव्हिटी असेल तर ते त्याच्यामध्ये ॲड करून करिअर जे असेल तर तुमचं चालू करा. तर ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन बिझनेस ऑपॉर्च्युनिटीसाठी किंवा तुमच्या नवीन करिअरसाठी. आणि थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग.